विठ्ठल 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 माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, बरोबर आहे ना, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया, योगक्षम ज्यांचे जाणे जड भारी, वाट दावे करी धरुनिया, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणी विचारोनी, पडिय देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे, अंतिते आपणा पासी न्यावे, अंतिते आपणा पाशी न्यावे। नमो ज्ञानेश्वरा, 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 निवृत्ती उदारा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी पावनी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देव पुरविवास अंतिते आपणा पाशी नावे प्राप्त स्थळी संप्राप्त सेवे करता गायलेला अभंग देवमान्य संत संत मान्य संत समाजमान्य संत शास्त्रमान्य संत राजमान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील बहुतेकांच्या परिचयाचा दररोज हरिपाठामध्ये आपण गातो याची आपल्याला अभंग घेतल्याबरोबर अनुभूती आली असावी. हा दररोज हरिपाठ करणाऱ्या भाविकांच्या पाठातला अभंग आहे. जे हरीकडे पाठ करतायत त्यांच्या कदाचित नसू शकतो. विठ्ठल विठ्ठल हो. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सद्गुरु भगवान आणि परमात्मा यांचं एकत्व एक करुणा रूपाने आणि एक ईश्वरीय रूपाने अनन्य साधकासाठी कसं अनुभूतीला येतं त्याची मीमांसा या अभंगामध्ये व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल आजच्या या अभंगावरती यथामती यथावकाश यथा समज. आता अवकाश राहिलाच नाही तर काय समज समज हे पण आता अवकाश नाही पण शॉर्ट बट स्वीट हे माझं वाक्य नाही. हा मला काही इंग्रजी येत नाही. हे बाबांचं पाठ केलेलं वाक्य मी. हो आपले बाबा म्हणायचे शॉर्ट बट स्वीट थोडे बहु निरे थोडे बहु निरे याप्रमाणे 2-4 वाजेपर्यंत 3-4 वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करतो आणि मग तुम्हाला सुट्टी देतो. ऐका आता खरं सांगायचं म्हणजे मला पण माहीत नाही. माझी प्रारंभाला इच्छा व्यक्त करतो तुमच्यासमोर की मी अर्धा तासात आता 1:30 वाजले अर्ध्या तासात मी माझं सर्व आवरायला पाहिजे अशी माझी पण इच्छा आहे. पण आता आगे आगे देखो आगे आगे गोरख जागे मलाही सांगता येणार नाही काय होईल. तरी पण संध्याकाळी पण कीर्तन आहेच. उर्वरित भाग ब्रेक के बाद भी बघता येईल संध्याकाळी. पण मी तुम्हाला अगदी जेवढं कमीत कमी वेळा सोडता येईल तेवढं सोडण्याचा प्रयत्न करीन. त्याला कारणीभूत मी आहे याची मला अनुभूती आहे. थोडा ताणपुरा कमी करा. एवढा वेळ होतो याला आता हे सर्व सांगायची पण आवश्यकता नाही आहे. मला अगोदर आळंदीला जाऊन तिथली पूजा उरकायची असते. कारण तिथे गुरुचेही गुरु बसलेले आहेत आणि गुरुदेव पण बसलेले आहेत. गुरुदेवांचंही स्थान तेच आहे निवासाचं आणि गुरुदेवांचंही स्थान तेच आहे निवासाचं. भगवान श्री ज्ञानोबाराय आहेत तिथे. म्हणून आपण म्हणत असतो अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य रासी. पुढं काय नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. वारकरी संप्रदायाचे आपल्या वारकरी संप्रदायाचे तिथून हा सर्व ज्ञानाचा भांडार सर्व समाजासाठी मुक्तकंठाने ज्ञानोबारायांनी हे दुकान उघडलं. ते आपल्या वारकरी संप्रदायाचे आद्यगुरु म्हणू. तसे आद्यगुरु आदिनाथ तिथून परंपरा आहे आपली. परंतु आपल्यासाठी आम्ही आळंदीत राहतो तर आमच्यासाठी भगवान ज्ञानोबाराय हे आमचे सद्गुरू पण आहेत. कारण गुरुचे प्रकार केले ना. गुरु श्रीगुरु सद्गुरु जगद्गुरु आणि त्रिभुवन गुरु. किती झाले? 5 झाले. गुरु पहिलं तर आपली आई पण आपली गुरु आहे. घरातूनच परमार्थ सुरू करा. पहिले आपली आई आपल्यासाठी गुरु आहे.
कारण तिने बरंच आपल्याला शिकवलेलं असतं. आपण ते नंतर विसरून जातो, हे आपलं थोरपण आहे. पण आपली आई आपल्याला बरंच काही शिकवते. तो मा शब्द तिच्याकडे बघूनच मुलाच्या मुखात येतो. म्हणून पहिली गुरु आपली आई आहे. मला वाटतं जवळ असेल, आपल्या सानिध्यात असेल तर आज आईच्याही चरणाला गंध अक्षदा लावाव्यात, कारण तीही आपली गुरु आहे. एक शाळेतले पण आपले गुरु आहेत. त्यांना काय म्हणावं आपण? श्री गुरु. हे म्हणते गुरुजी म्हणावं. आता पाय हे म्हणजे आमच्या कीर्तनात असा दुधामध्ये साखरेचा खडा, आम्ही मिठाचा म्हणू शकत नाही. आता मला तसंच म्हणायचं. ऐका ते म्हणजे गुरुजी म्हणा ना. ऐका ते पण एक गुरुच असतात. प्रथम विद्या आपण आईचा त्यांच्याकडनं शिकलेलो आहेत. म्हणून एक गुरु. दुसरे आहेत श्री गुरु. एक विशेष सूत्र आपल्या जीवनामध्ये ज्यांनी आपल्याला शिकावयास दिले तर ते आपले श्री गुरु आहेत. तुम्ही जर गुरुजींना सुद्धा श्री गुरु म्हणलं तर काही हरकत नाहीये. गुरु श्री गुरु. तिसरे आहेत, मला सांगत चला, माझं वय झालं मी विसरतो असं. गुरु श्री गुरु, सद्गुरु. तिसरे सद्गुरु आहेत. सत्य की राह बताई सद्गुरु जी ने, सत्य की राह बताई सद्गुरु जी ने, सत्य की राह बिछाई, मेरी मन की शंका हटाई, मेरी मन की शंका हटाई, गुरुजी ने सत्य की राह बताई, सद्गुरु जी ने सत्य की राह बताई. विठ्ठल विठ्ठल. जो सत्याचं, कारण तिथे शब्दच आहे सद्गुरु, ज्यांनी सत आचरणाचं आपल्याला बोध दिलेला आहे, विद्या दिलेली आहे, ते सद्गुरु आहेत. त्याच्यानंतर चौथा प्रकार काय? चौथ्या आहेत गुरुजी सांगत चला मला. गुरु श्री गुरु, सद्गुरु, जगद्गुरु. कृष्णं वंदे, बोला कृष्णं वंदे जगद्गुरु. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं. मी फक्त श्लोक म्हणत जाणारा, विस्तार नाही करणार. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्य कृतो वंदे भगवंतो पुनः पुनः. ते जगद्गुरु आहे. परंतु आपल्याकडे पण जगद्गुरु होऊन गेले. त्या जगद्गुरूंचा आणि या जगद्गुरूंचा थोडासा जर फरक करायला गेलो तर आम्ही निश्चित करू शकतो, पण त्याच्यात काही कमी अधिक न्यूनता दाखवायचं काही कारण नाही आहे. परंतु त्यामध्ये अति सामिप्य ज्यांचं आहे त्याच्याबद्दलचं प्रेम फक्त व्यक्त करणं आहे. म्हणून शंकराचार्य, ज्या शंकराचार्यांना आपले भगवान ज्ञानोबारायांनी विचारावं, भाष्यकारा ते वाट पुशितू, व्यासांचा मागोवा घेतू. ते शंकराचार्य भगवान आद्य जगद्गुरु आहेत. ऐका, आद्य जगद्गुरु आहेत. पण आपल्यासाठी आपले श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा जगद्गुरु आहे. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळाचा हेतुनिया, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळाचा हेतुनिया, संप्रदाय सकळाचा हेतुनिया, संप्रदाय सकळाचा हेतुनिया, संप्रदाय सकळाचा हेतुनिया, संप्रदाय सकळाचा हेतुनिया. ते जगद्गुरु तुकाराम महाराज आम्हाला जरा अधिक जवळ आहेत.
आता फरक करता येतो, तो सत्यगुरु राय अभंग घेतला की मग तिथं करता येतं आपल्याला. आमच्या त्या जगद्गुरु तुकोबारायांचे त्या जगद्गुरूंचे 4च शिष्य. आमच्या जगद्गुरु तुकोबारायचे किती टाळकरी शिष्य. हा बर, त्या जगद्गुरूच्या जीवनामध्ये काही नियमावली जी दिली आणि विद्या प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा जी काही त्यांच्या इथे नियमावली होती, जे ज्ञानाचा अधिकारी तिथे योजिला गेला होता, त्याचा जर प्रकार करायला लागलो तर तिथे आणि इथे फरक अवश्य जाणवतो. तिथे थोडे काही बंधन होते, इथे मुक्त कंठाने यारे यारे लहान करावा विचार लगे चिंता कवना, करावा विचार लगे चिंता कवना, यारे यारे लहान थोर याती भलच्या नारी, करावा विचार लगे चिंता कवनाची, यारे लहान थोर याती भलच्या नारी, करावा विचार लगे चिंता कवनाची. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारीनर. याचा पुढं पण मी विस्तार करेल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला जरा निकट आहेत, जवळ आहेत हो. आणि त्यांच्यासाठी बोलायला लागलो तर आपण तोंड भरून अधिकाधिक 2 घंटेही बोलू शकतो. कारण त्यांनी जे आमच्यावरती उपकार केलेत, विशेष करून साधकांवरती जे उपकार केलेत, ते न विसरण्याजोगे आहेत. आज अविस्मरणीय आहेत. अलौकिक उपकार आहेत. ते लौकिक उपकार नाहीत. केले उपकार सांगू मी न करी बाप ऐसी माय. मग वाढत जात असं असं. ऐका हो. जगद्गुरु. आणि 5वा प्रकार आहे त्रिभुवन गुरु. तुम त्रिभुवन गुरु. आता ही जी मी म्हणतो ती चौपाई आहे बरं. हां, तुम त्रिभुवन गुरु वेद बखाना, आनजिक पावट का जाना. तुम त्रिभुवन गुरु वेद बखाना, तुम त्रिभुवन गुरु वेद बखाना, तुम त्रिभुवन गुरु वेद बखाना, तुम त्रिभुवन गुरु वेद बखाना. भगवान शंकर धुर्जटी कैलासपती हे त्रिभुवनाचे गुरु आहेत महाराज. तुम त्रिभुवन गुरु वेद बखाना. म्हणून असे 5 प्रकार केले जातात. एक वाक्य बोलू. जसा अधिकारी साधक भेटेल तसे तसे गुरु अनेक रूप रूपाय. विठ्ठल विठ्ठल. जसा परमात्मा अनेक रूप रूपाय, तसे संत सद्गुरु सुद्धा अनेक रूप रूपाय. अरे साधक ज्या अधिकाराचा असेल त्या अधिकारावर अधिष्ठित होऊन त्या साधकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते पुन्हा अवतरित होतात. मग अधिकार तैसा करू उपदेश. वाकसाहेब असं चष्म्यातून पाहू नका. एकाला प्रमाण देतो. वरच केला का? एकाला प्रमाण देतो तसं काही बोलणारच नाही आहे का? विठ्ठल विठ्ठल. अधिकार तैसा करू उपदेश, साह्य ओझे त्यास तेची देऊ. एखादा जर 10 किलोचं वजन उचलू शकत असेल आप्पा, तर त्याच्या डोक्यावर जर 100 किलो दिलं तर जमेल का? नाही. मग बोजा देणारा जर सुज्ञ असेल तर तो समजून घेईल देहयष्टी समजून की याच्या डोक्यावरती किती भार दिला पाहिजे. आता माझ्यासारख्याच्या डोक्यावर जर 100 किलो जर गहू दिले तर जमेल का? मला 10 किलो सुद्धा जमायचे नाही. तुम्ही पुढचं बघा ना. तर जमेल का? नाही जमणार. तसा अधिकार ज्या साधकाचा जसा आहे तशी स्वरूपामध्ये प्रगट होऊन गुरुदेव त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी
मग कधी गुरु, कधी श्रीगुरु, कधी सद्गुरु, कधी जगद्गुरु, कधी त्रिभुवन गुरु, अनेक रूप रूपाय विठ्ठल विठ्ठल. मग तोच परमात्मा, जसे परमात्म्याचे अनंत अवतार आहेत, मला बोलू द्या, गुरुचे सुद्धा अनंत अवतार आहेत. गुरु जसा, भगवंत जसा अनेक प्रकाराने अवताराला येतो, तसे सद्गुरु सुद्धा अनेक प्रकाराने अवताराला येतात. फरक इतकाच आहे, एकाकडे माया उपाधी आहे. गुरुजी बस एवढंच बोलणार हा, विस्तार नाही करणार. एकाकडे माया उपाधी आहे आणि एकाकडे दया उपाधी आहे. विठ्ठल विठ्ठल. गुरुजी विचारसागर वगैरे झालेले आहे, मग ते आम्हाला पण फुटतो पाना, परंतु ते मग पाठीमागून बरेच बोलणे खावं लागत असतात बरं का. बरोबर का? हां, असं होतं ते. अज्ञान उपाधी ज्याला आहे, ऐका, अज्ञान उपाधी ज्याला आहे त्याला जीव म्हणतात. ऐका, एक 4 सूत्र सांगून पुढे निघून जातो. अज्ञान उपाधी ज्याला आहे त्याला जीव म्हणतात. माया उपाधी आहे त्याला ईश्वर म्हणतात. दया उपाधी आहे त्याला संत म्हणतात किंवा सद्गुरू म्हणतात. पण ज्याला कोणतीच उपाधी नाहीये त्याला ब्रह्म असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. एकाच मुळा डॅमचं पाणी एकाच पाईपलाईनने प्रवाहित होतं हे निश्चित आहे नगरपर्यंत. ऐका जरा, मी सामान्य पटवून देण्यासाठी थोडा विशेष भाव सामान्य रूपाने पटवून देण्यासाठी. एकाच मुळा डॅमचं पाणी, मुळा डॅमचे साहेब हे आमचे पिताजी तिथे होते ते, एकाच डॅमचं पाणी एकाच पाईपलाईन मधून नगरपर्यंत येतं, परंतु प्रत्येकाच्या घरी येत असताना पाईपलाईन वेगळ्या वेगळ्या रूपाने येतं. बर, ज्याचा जसा टॅक्स असेल तसा तसा प्रेशर असतो. कळते का मला काय म्हणायचं? हा, जसा जसा ज्याचा अधिक टॅक्स असतो तसा तसा प्रेशर असतो. मग पाणी मात्र एकच आहे. गुणधर्म पाण्याचा सुद्धा एकच आहे, H2O. मग फुंदे साहेबाच्या घरचं जेल पिलं तरी H2Oच आहे आणि गुरुजींच्या घरचं पाणी पिलं तरी H2Oच आहे. फरक एवढंच असेल, कुठे माठात असेल, कुठे टाकीमध्ये असेल, कुठे डायरेक्ट केंटमधून दिल्या जात असेल. विठ्ठल विठ्ठल. हो, तसं परब्रह्म स्वरूपाचा ईश्वराचा स्रोत, परब्रह्माचा स्रोत हा एकाच पाईपलाईनीतून अनेक रूपाने प्रगट होतो. मग तो कधी गुरु, कधी श्रीगुरु, कधी सद्गुरु, कधी त्रिभुवन गुरु, कधी जगत गुरु. म्हणून एक आमच्या पूज्य मुरारी बापूंचं सकाळीच एक वाक्य ऐकलं प्रवचनात. इस दुनिया में, इस मृत्युलोक में हर चीज का अकाल पड़ सकता है. हर चीज का अकाल, अकाल म्हणजे दुष्काळ. या मृत्यूलोकामध्ये प्रत्येक गोष्टीचा दुष्काळ पडू शकेल, पण श्रीगुरु तत्वाचा कधीच दुष्काळ पडणार नाही. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, गुरु व्यक्ती नाहीये, गुरु तत्व. गुरु व्यक्ती नाहीये, गुरु तत्व आहे. जसं तत्व ब्रह्म आहे, ते जसं व्यापक आहे, तसं गुरु सुद्धा व्यापक आहे. कारण त्यांच्यामध्ये फक्त नामाचा अंतर आहे. जे ब्रह्म मायेला अधिष्ठित होऊन इथे अवताराला येतं आणि तेच ब्रह्म दयारूपाने साधकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सद्गुरूच्या रूपात अवतीर्ण होतं. वास्तवात दोन्ही एकच आहेत. देव आणि संत हे दोन नाहीये. देव ते संत, देवते संत, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा. देवते संत, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा. देवते संत, देवते संत, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा. निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा.
विठ्ठल. अहो ऐका ऐका, एक पारमार्थिक माणूस घरात तयार झाला ना तर घराच्या पाठीमागच्या 42 पिढ्या सुधरवतो, पुढच्या येणाऱ्या सुद्धा 42 पिढ्या सुधरवतो. म्हणून परमार्थामध्ये ऐका संस्कार महत्वाचे आहेत आणि ते संस्कार याच व्यासपीठाच्या समोर मिळत असतात. तुमचे जे गुरु असतील त्या गुरुजवळ तुम्हाला संस्कार मिळत असतात आणि ती संस्काराची पुंजी, एक वाक्य आहे का, ती संस्काराची पुंजी मिळवण्यासाठी दर गुरुपौर्णिमेला यायचंय. ज्ञानरूपी ज्योत प्रज्वलित झालेली ती बुजता कामा नये, विजता कामा नये, म्हणून तिला पुन्हा पुन्हा तिला अखंड प्रज्वलित करण्यासाठी डावरे साहेब पुन्हा यायचं. म्हणून म्हणायचं मी पुन्हा येईन गुरुपौर्णिमेला. विठ्ठल विठ्ठल मी काय सांगत होतो, माझा प्रवाह काय चालू होता? हा तेच परब्रह्मतत्व, तेच परब्रह्मतत्व अनेक रूपाय या न्यायाने प्रगट होतं. कारण ते तत्व काही ऐका, सद्गुरू आणि परमात्मा, परमात्मा आणि सद्गुरू हे दिसायला दोन आहेत, असायला दोन नाही आहेत. हो, वर्म जाणे तो पारखी ते वर्तत दिसती देही परी देहीना माझ्या ठाई मी तयाचे हृदयी समग्र असे. 8 वस्तू विचारे फक्त नामाचीच अंतरे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मी एक वाक्य बोलू का, जुळू का? माझ्या बापूंचं वाक्य, वो प्रतिभा ऐका, प्रतिमा 2 है लेकिन प्रतिभा एक ही है. विठ्ठल विठ्ठल मग तेच परब्रह्म तत्व. हा मी हे बोलत होतो, तुम्ही मला बाजूला नेलं. गुरु हा व्यापक आहे, गुरु हे तत्व आहे. बरोबर आहे, इथंच बोलत होतो. गुरु हे तत्व आहे, गुरु ही व्यक्ती नाही आहे. आणि ते तत्व परब्रह्म तत्व जसं व्यापक आहे तसा परमात्म स्वरूप असणारे गुरु संत हे सुद्धा व्यापक आहेत. मग त्याच परब्रह्म तत्वाला अनेक अवतार घेण्याची इच्छा होते तर तो अवतार घेतोच. मग अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे तो परमात्मा येतो. मग कधी 10 रूपात येतो, कधी 24 रूपामध्ये येतो. बर, किंवा अनंत म्हणती माझी या स्वामी ते, मग नाव सुद्धा अनंत त्याचे, अनंत गुण तया ते म्हणून या अनंत नाम, अनंत गुण, अनंत वेश, अनंत त्याच्या अवताराच्या लीला. मग तो करण्यासाठी इथे येतो. मग येतो कधी? माया उपाधीने युक्त होऊन येतो. इथे मायेचा आश्रय करून येतो. बरोबर गुरुजी? आणि इथे आल्यानंतर मग भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. मग किती अवतार घेतो तो? 10 अवतार, 24 अवतार, 24 अवतार. अंश, अशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम 6 प्रकार केले त्याच्यामध्ये. हो, मला काय जन्माचं कीर्तन नाही सांगायचं, फक्त एवढा भाव. मग तो परमात्मा 24 अवतार, कधी 10 अवतार. ऐका, 24 अवतारामध्ये व्यासांचा जन्म सांगितला. ज्या व्यासांची ही पौर्णिमा आहे आज, हिला व्यास पौर्णिमा म्हणतात. व्यास पौर्णिमा म्हणतात. त्या व्यासांचा सुद्धा अवतारच आहे 24 अवतारामध्ये. आणि जसं ब्रह्म व्यापक आहे तसं व्यास सुद्धा व्यास दृष्टीने व्यापक आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. विठ्ठल व्यास सुद्धा व्यापक आहे. उलारे सर या निगडा, व्यास सुद्धा व्यापक आहेत महाराज. ही व्यास पौर्णिमा आहे ना, या व्यासांमुळे तयार झाली. आपल्या मृत्यूलोकामध्ये जेवढेही सद्ग्रंथ आहेत ऐका, ते सर्व व्यासांचं उच्चिष्ट आहे असं ज्ञानोबाला सुद्धा सर्व शास्त्रकार कबूल करतात. व्यास उच्चिष्ट आहे जगत. जेवढेही पुराण घ्या, शास्त्र घ्या, साई शास्त्र पुराण, चहुवेदिदान,
त्या वेदाचं सुद्धा वर्गीकरण व्यासांनीच केलं. पुराण सुद्धा व्यासांनीच लिहिले. त्या व्यासांची पर्णकुटी कुठे? हे सर्व ग्रंथ लिहिले ते कुठे लिहिले? आता बाबाची भाषा काय, अय डावरे साहेब, अरे ते कुठं लिहिले असं ते बाबा म्हणायचे. हा ओ गुरुजी, आता व्यासांची गुफा कुठे? आता बाबांची पौर्णिमा आहे तर बाबाचे काही शब्द माझ्या मुखात येतील, तसे येऊ देऊ नये. माझे पूज्य बापू म्हणत असतात, गुरु का अनुकरण मत करना, गुरु का अनुसरण करना. विठाल विठाल. नाही तर गुरु जर आशे बसायला लागले तर शिष्यानी सुद्धा असं अभद्र वाटतं की नाही. हा, एक गुरुदेव जरा मोठे होते ते आशे बसत होते, त्याचे शिष्य पण असाच बसलाय. मग ते गुरुजी आशे कायम कोणी आले की आशे करायचे, मग हे शिष्य सुद्धा असेच करतात. अजून मिशा पण नाही आलेले पण ते सुद्धा असेच करतात. कुठे गेले होते दिवेकर सर, कुठे गेले? मी तिथे कीर्तनाला गेलो एका ठिकाणी, बरं का, नाव नाही सांगत तुम्हाला. मग ते फेटा बांधल्यावरती तिथले कार्यकर्ते म्हणले आमच्या गुरुजींचं दर्शन घ्यायला चला. म्हणलं हा अवश्य, आपण तर येणारच. आता हे म्हणले अहो बाबा ते 14-15 वर्षाचे, 17-18 वर्षाचेच तुमच्याच वयाचे आहेत. म्हणजे मी तेव्हा जास्त होतो, 32, 33, 34, 35चा असेल तेव्हा. मी म्हणलं नाही, पण गुरुजींचं दर्शन घेतलंच पाहिजे, आपण तर गेलंच पाहिजे. मला लाईनला उभं केलं राव, कीर्तनकार असून मी. हा, मी कीर्तनकार त्या दिवसचा. पण तरी बराबर का दिवेकर सर आणि आमचा बंधुराज गणेश, आम्ही दोघं सोबत होतो. राहिलो उभा राव, 5 मिनिटं उभा राहिलो. मग मी दर्शन घेतलं की त्याने सांगितलं आशीर्वाद आशीर्वाद. मी जी गुरुजी, बस म्हणलं आशीर्वाद द्या, कीर्तन चांगलं होईल असं. मी असं केलं. मग तिथले एक फूल त्यांच्या तिथे चरणावरती ठेवलं, निघालो मी. आणि मग मी कीर्तन केलं. या दोघाला लय राग आला. एक गणेशराव त्याला ते म्हणले तुम्ही आपली पण गादी आहे ना. मी म्हटलं झुकना ये दुर्बलता नहीं होती, झुकना ये नम्रता होती है. एक वाक्य बोलूं, किसी के दिल तक पहुंचना है तो उसके चरणों में गिर जाना, उसके दिल तक अपने आप पहुंच जाओगे. आपल्याला प्रेम कुणाचं का मिळत नाही त्याचं कारण आपल्यात रगिली आहे. मी बर किसी के दिल तक पहुंचना है किसी के दिल तक पहुंचना है तो उसके चरणों में गिर जाना. आणि नम्रता दुर्बलता नसते, नम्रता हा तुमचा शील असतो. विठ्ठल विठ्ठल. पण एक वाक्य सांगू का माझ्या पूज्य बापूंचं? हो, काही ठिकाणी नम्रता नाही घेतली तरी चालेल. मग कसं काय? कारण काही ठिकाणी नम्रतेला जर दुर्बलता समजत असेल तर अति नम्रता प्राप्त होते भीतीला. रामदास स्वामी म्हणतात, हो, अति नम्रता प्राप्त होते भीतीला, अति क्रोधता कार्य जाते लयाला, अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय म्हणा तुम्ही आता म्हणा. ऐका, शीर झुकाने से रिश्ते निभाए जाते हैं तो शीर झुकाना अच्छी बात है. वाक्य गोड ऐका माझ्या बापूंचे. शीर झुकाने से रिश्ते निभाए जाते हैं तो हे साधक, शीर झुकाना अच्छी बात है. शीर झुकाने से रिश्ते निभाए जाते हैं तो शीर झुकाना अच्छी बात है, लेकिन बार बार आपको ही सिर झुकाना पड़े तो निकल जाना अच्छी बात है. विठाल विठाल तुमची नम्रता हा तुमचा शील आहे. भाव बघायचा आहे आपल्याला. हो, तेच व्यासांची तिथे. मी कशासाठी बोलू? आपले बाबांना जगा रे सांगा ते कुठे व्यासांची गुफा आहे म्हणून म्हटलं गुरूंचं अनुकरण नम्र राहावं. तिथे बद्रीनाथच्या पुढे माना गाव आहे. ऐका, कुणी गेलं होतं का? गेलते का? तुम्ही जाऊत नका. तुम्ही नगर टू निंबळक टू नगर एवढंच करा. गेलं पाहिजे, कधी गेलं पाहिजे. ऐका, मी काय ट्रिप नाही काढली, नाही तर पुन्हा उद्योग करसाल यांनी काढली काय की ट्रिप. माझं चांगलं चाललंय सध्या, तिकडे जायची गरज नाही. ऐका, हो, व्यास गुफेच्या बद्रीनाथाच्या समोर 7 किलोमीटर व्यास गुफा आहे. त्याला मानागाव म्हणतात. मानागाव जिथे सरस्वती नदीचा उगम आहे.
हा, तिथे या विदा कराडकरांनी सरस्वती मातेचं मंदिर बांधले मोठं, आणि तिथे व्यास गुफा आहे. इतकी सुंदर गुफा आहे वाघसाहेब, दगडाची आहे, परंतु असं वाटतं कागदावर कागद ठेवलेत काय की, असा ग्रंथाची पुष्टी दिल्यासारखे वाटते. त्या व्यास गुफेमध्ये व्यासांनी हे ग्रंथ सर्व निर्माण केले. लिहिले कुणी? गुरुजी. लिहायला कोण बसलं होतं? गणपती बाप्पा. आणि लिखाणा सांगण्यासाठी व्यासजी. त्यांचं दोघांचं ठरलं होतं, मी सांगणार, ते म्हणले मी लिहिणार. मी लिहित असताना विचारपूर्वक लिहिणार. व्यास म्हणले काही हरकत नाही, मी एका एका सूत्रावर विचार करणार मगच लिहिणार. म्हणले हरकत नाही, लिही. आणि मग गणपती बाप्पा लिहायला आणि व्यासजी सांगायला. व्यासजी असे सूत्र सांगायचे, गणपतीचे डोकं जाम व्हायचं. हां, मग गणपती विचार करून लिहवस तर व्यासजी पुढचं सूत्र तयार ठेवायचे. लिही तिथे. तिथे व्यासांनी सर्व ग्रंथाची निर्मिती केली. त्याला मानागाव म्हणतात. तिथे मानागाव आहे. तिथे एक हॉटेल आहे बरं का, तिथे एक हॉटेल आहे. मी तिथे चहा पिला. हां, चहा पिला तिथं. तिथे एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलचं नाव आहे आगे चाय ना. गुरुजी, आगे चाय ना याचे दोन अर्थ आहेत. आगे चाय ना आणि दुसरा अर्थ आहे झावरे सर, दुसरा एक अर्थ आहे आगे चाय ना. असे दोन्ही अर्थ आहेत. तिथे भारत देशाने त्यांना त्या हॉटेलवाल्याला ध्वज दिलेला आहे. ध्वज लावतो, ध्वजीला चहा दाखवतो आणि मग चहा विकायला सुरुवात करतो. मग तुम्हाला देतो, तो तसा देत नाहीये. भावच आहे ना विठाल विठाल. आणि त्या हॉटेलच्या शेजारीच ही व्यास गुफा आहे. तिथे व्यास महर्षीने सर्व व्यास महर्षीने ग्रंथ लिहिले. म्हणून नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. म्हणून या पौर्णिमेला नाव काय आहे? व्यास पौर्णिमा. समास पौर्णिमा नाहीये, व्यापक असणारी पौर्णिमा. विठाल विठाल. पौर्णिमा शब्दाचा अर्थ ऐका. पौर्णिमा शब्दाचा अर्थ आहे पूर्ण. ऐका, पौर्णिमा शब्दाचा असाही अर्थ पूर्ण. पूर्ण चंद्र कोणत्या दिवशी उदयित येतो? अमावस्याच्या दिवशी. चुकलं का माझं? क्षमा असावी, मी चुकतोय जरा, हल्ली मला जरा असंच होऊन राहिलं. ऐका, पौर्णिमेच्या दिवशी पूर्णचंद्र. पूर्णचंद्र म्हणजे 16 कला पूर्ण चंद्र तिथे. ऐका, चंद्र पूर्ण असतो त्याच तिथीला पुण्यतिथी. मी याचा एकदा देवी निमगावला विस्तार केला होता. चंद्राजवळच पौर्णिमा का लावून दिली वगैरे वगैरे, त्याचा अर्थ. हो, मग चंद्र जसा पूर्ण आहे पवार सर, डॉक्टर पवार साहेब, तसेच गुरुसुद्धा पूर्ण आहे. आणि त्या पूर्ण गुरुजवळ अपूर्ण असणारा साधक गेला की ते गुरु इतके दयावान असतात की त्या साधकाला सुद्धा पूर्ण करून टाकतात. अपूर्ण राहत नाही तो. अरे चंदनाच्या हो, जर हिऱ्याच्या सानिध्यामध्ये, परिसाच्या सानिध्यात लोखंड गेलं ना, तर ते लोखंडाला परीस करून टाकतं. चंदनाच्या जवळ जर बोरी गेल्या ना, तर त्या बोरीला सुद्धा चंदनाने बोरी व्यापीला. चंदनाने बोरी संताने सरिता केलं तैशा परी. चंदनाने बोरी व्यापीला. चंदनाने बोरी व्यापीला. चंदनाने बोरी व्यापीला. संताने सरिता केलं तैशा परी. चंदनाने बोरी व्यापीला. संताने सरिता केलो तैशा परी. चंदनाने बोरी व्यापिल्या. चंदनाजवळ बोर गेली तर त्या बोरीला ती सुगंधित करते. अरे परिसाजवळ लोखंड गेलं तर ते त्या लोखंडाला सुद्धा परीस करतं. तसं पूर्ण असणाऱ्या गुरुजवळ अपूर्ण जरी साधक गेला तर ते गुरुदेव इथे सद्गुरू इतके दयावान असतात, त्या अपूर्णाला सुद्धा पूर्ण करून टाकतात महाराज. म्हणून तर ऐका, या चंद्राच्या बाबतीमध्ये असा भाव सांगितला गेला, चंद्राजवळच गुरुपौर्णिमा का आली?
सूर्याच्या दिवशी पौर्णिमा का नाहीये? म्हणून गुरु पौर्णिमा अपूर्णाला, दोषयुक्त असणाऱ्याला दोषमुक्त करून जगतामध्ये प्रतिष्ठापित करणारं जर कुणी असेल तर ते गुरु आहेत. मी ऐका कुठं बोलतोय, मी देव आणि संत याचं थोडंसं विभाजन करतो आहे, वर्गीकरण करतो आहे. देवाजवळ काय आहे? भक्ता राखे पाया आणि दुर्जनासी. मला ते पुढचं चिंतन सांगायची काय आवश्यकता नाही आणि वेळ पण नाही आहे. ते आपण जन्माचे कीर्तन असले की तिथे त्याचा विस्तार करत असतो. आता फक्त मला गुरु तत्वाजवळ यायचे, संत तत्वाजवळ यायचे. परंतु संत तत्वाजवळ दोषी आला, अपराधी आला, अपूर्ण जरी आला तरी ते त्याला पूर्ण करून टाकतात. कसे पूर्ण करून टाकतात? जसं परीस लोखंडाला सोनं करतो, जसं चंदन बोरीला आपला सुवास देते. बोला वागसाहेब. चंद्रमेजे अलांछन मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. वा, धन्यवाद वाघसाहेब. पण पाकिट मीच नेणार, तुम्ही मदत नाही. आज पाकिट नाही का? ही वळण पडलेलं आम्हाला, वळण पडलं ना कीर्तनामध्ये. आम्ही कोणी असं प्रमाण दिलं ना, आम्ही म्हणत असतो तुम्ही किती मदत केली प्रमाणाची, तर पाकिट आम्हीच नेणार राव. आज नाही यजमान देतील. यजमान तसे सबल आहेत, ते RTO आहेत, माझ्याकडे लक्ष देतील ते. विचारा. मी काय स्तुती करायचं काय कारण आहे मला? हो, पण एक हे नवोदित तरुण जेव्हा परमार्थाकडे आकृष्ट होतात तेव्हा माझं मन किती भरून येतं हे ते मलाच माहिती. हा, मलाच माहिती. ते संभाजीनगरमध्ये कुठे गाडी गेली तर रोडवरचे सर्व पोलीस असे करतात, असे करतात. एकदा माझी गाडी नुसती पकडली, मी नुसतं नाव सांगितलं जा महाराज जा. मग मला कळालं काय वजन आहे राव. तोपर्यंत मला असं वाटत होतं माझंच वजन आहे, पण मग मला कळालं नाही त्या क्षेत्रात ज्याचं त्याचं पण वजन असतं राव. हा, म्हणून आपण पण दुसऱ्याचं वजन मान्य केलं पाहिजे हे मला त्या दिवसपासून कळालं बरं का. विठ्ठल एक वाक्य बोलतो मी, थोडासा बाजूला चाललोय पण वाक्य बोलतो. तुमच्याकडे संपत्ती, मकरंदजी, संपत्ती, पद, प्रतिष्ठा हा एक भाग आहे. जोपर्यंत पद आहे तोपर्यंत प्रतिष्ठा आहे. जोपर्यंत तुमच्याकडे ती RTO पद आहे तोपर्यंत ती प्रतिष्ठा आहे. आणि एक वाक्य बोलू, दुसऱ्यांनी प्रतिष्ठा न देता आपण प्रतिष्ठित होण्यासाठी अध्यात्माचीच गरज आहे. हा, मग आपणची भोगी, आपणच सुख, आपलं सुख. आम्हाला आता तुम्हाला एवढं बोध नाही द्यायचा. आ गए है धीरे 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 जल सिंचन करेंगे हम करेंगे. म्हणून तर मला हे तरुण मुलं आले पाहिजे, यांच्यामध्ये परमार्थ रुजला पाहिजे. एक एक तरुण परमार्थिक करण्यासाठी किती कष्ट लागतात ते विचारा आम्हाला. त्याच्या मनासारखं राहावं लागतं. त्याला हळूहळू करोनी सायास शिकविती, नाही तर हाली ETV GTV BTV MTV सर्व कोण म्हणेल आमचं कीर्तन ऐकलं ते काय चित्र बदलत नाही काय नाही, एकाच बुवा उभा आहे काय पाहता म्हणे चला आले दुरीकडे. पण हळूहळू गुट्टी घ्यावी लागते आणि करावी लागतात. म्हणून मकरंदजी त्यांच्यासाठी आता जोरदार टाळी वाजवा. मी म्हटलं इथं असते कुठेही करा म्हणे महाराज, आणि चांगली करा, चांगली करा. मी लय भाग्यवान आहे, मला यजमान असेच भेटतात, हे माझं भाग्य. चांगली करा, नाही तर काय म्हणतात इथं थोडे कमी केले तू करू नको, तू करू नको, तू करणारे माझ्याकडे भरपूर आहे, तू करू नको. करायचं तर सडाळ हाताने. लग्न कसं करता तुम्ही? कसं करता? वरपा माझ्याकडं. हा, लग्न म्हणा, घरचे कार्य म्हणा, चांगलेच करता ना. तसं गुरुचं सुद्धा काम वैभवातच केलं पाहिजे महाराज, सामान्य नाही केलं पाहिजे. विठाल विठाल. हो, तसं परमात्मा आणि संत हे दिसायला एकाकडे एक फक्त दयारूपाने जवळ करतो आणि एकाकडे बाबा म्हणायचे बोरीच्या काट्यासारखं आहे. देवाचा काटा म्हणजे अनिदार काटा आहे, भक्ताला जवळ, दुर्जनाला जवळ. परंतु संत सद्गुरू असे आहेत जो जसा आहे तसा त्याला स्वीकार करतात. अरे त्याचे रंजले गांजले तसे मने जो आपुले तो
ओळखावा देवते अपूर्ण असेल, द्वेषी असेल, जो जसा आहे तसा त्याला स्वीकारतात आणि त्याला आपल्या स्वरूपाशी पुन्हा एकरूप करण्यापर्यंतची त्याची गती करवितात. त्याचं नाव आहे सद्गुरू. का बरं एवढं करतात ते त्याच्यासाठी? तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे मज येती सांभाळीत. का बरं एवढा दयेने करुणेने ते सांभाळतात? तर त्यांच्याकडे उपाधीच दयेची आहे. कारण ती दया उपाधी घेऊन इथे आलेले असतात, म्हणून कुणाचे दोष पाहत नाहीयेत. हो, ते त्याचे जसा आहे तसा स्वीकारतात. तसंच झालं या चंद्राचं पण. वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिणम यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदेते. इथे सर्व विस्तार आला त्याचा. वक्रचंद्र, ओ पौर्णिमेचा चंद्र, त्याचीच पूजा करता का तुम्ही? वक्रचंद्राची पूजा करता? चौथ का चांद या पूर्णिमा का चांद? पूर्णिमा का चांद. पौर्णिमेच्या चांद्रेला आपण सर्वजण वंदन करतो. त्या दिवशी आपण त्याची पूजा करतो. तो चंद्र त्या दिवशी अमृत सोडतो. पण तो चंद्र वक्र झाला. कशामुळे वक्र झाला? त्याच्याकडनं दोष घडला. काय दोष घडला? थोडक्यात सांगतो. माझे गुरुदेव बाबा सांगायचे, गुरुपत्नी अपराध घडला त्या चंद्राकडनं. हा, गुरुपत्नी अपराध घडला. देवांचे गुरु कोण? बृहस्पती. हा, असं काय गुरुपत्नी अपराध घडला. मला बाकीचा विस्तार सांगायचं काही कारण नाही. मग गुरुनी शाप दिला. इंद्रा पडली भग, चंद्र झाला ढवळा. काळा का काय करावं आता? ओ आप्पा लक्ष द्या राव तुम्ही माझ्याकडं, चुकायला लागलं सारखं. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा. तुम्ही म्हणायचे राव हे. हो, ते चंद्र झाला काळा. मग आता त्याला शाप पडला. आता काय करावं? ऐका, उपाय काय? गुरुदेव मला क्षमा करा, मला क्षमा कर, माझ्यापासून उठून जा आता निघून. मला उपाय सांगा. गुरुंनीच राग सांगितले, जा आमचा जो परमगुरु आहे त्या गुरुची तपश्चर्या कर. उठले. परमगुरु म्हणजे त्रिभुवन गुरु. आणि मग त्या त्रिभुवन गुरु असणाऱ्या भगवान शंकराची या चंद्राने तपश्चर्या केली. तपश्चर्येअंती भगवान शंकर प्रसन्न झाले. लगेच कीर्तनात होत असतात. भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर वरमरोही माग चंद्रा काय पाहिजे रडू लागला. माझ्याकडनं दोष घडला. घडला दोष तर माणसाने आपल्या गुरुकडे लगेच सांगितलं पाहिजे. काय होतं? त्याच्या क्षालनाची निवृत्तीची उपाययोजना गुरु करतात. म्हणून बाबा एक वाक्य सांगायचे, अरे पुण्य झाकून ठेवा आणि गुरुला पाप सांगत चला. हा, घडला दोष तर सांगत चला. त्याची जबाबदारी तो गुरु घेतो, कारण तो गुरु आहे. तू लघुता घे. तुझ्या दोषाची सर्व गुरुरी तो गुरु हरण करतो आणि त्याच्या दोषाची निवृत्ती करतो. काय झालं? चंद्रा सर्व सांगितलं. मला काळजी करू नको. सर्वांनी तुझा स्वीकार केला नाही, मी तुझा स्वीकार करेन. आपण ते मला कुठेतरी समाजामध्ये स्थापित करा. सांगितलं तुझी स्थापना करतो. बोल काय करू? पहिलं माझी कोणीतरी पूजा केली पाहिजे म्हणे. ठीक आहे, तुझी पूजा करायला लावतो. म्हणून माता माऊलींना तुम्ही कधी पूजा करता त्याची? संकष्ट चतुर्थीच्या दिवशी त्याची. ठीक आहे, तुला पूजत्वजी होऊन जाईल तुझी पूजा. बर, अजून एक माझी इच्छा आहे, माझ्यासाठी काही उत्सव व्हावेत. बर, मी काहीतरी कुणाला द्यावं. दुसरं, मी काहीतरी कुणाला द्यावं. हाही वरदान तुला मान्य आहे. तू अमृत देशील लोकांना. म्हणून चंद्र अमृत सुखे शेववील असता जाता वगैरे वगैरे वगैरे. म्हणून तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी 12 वाजता बसता. आपलं रात्रीच्या 12 वाजता बसता. चंद्राचं अमृत पडावं ते प्यावं म्हणून. तू अमृत देशील दुसऱ्याला. 2 नंबर 3, मी वक्र आहे, मला पूर्ण करा. मी अपूर्ण आहे, मला पूर्ण करा. ठीक आहे, तुला पूर्णता प्राप्त करून देतो. म्हणून चंद्र पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण उदयित होतो. माझ्या बाबतीत काही उत्सव व्हावेत, अवश्य होतील. काय उत्सव होतात? म्हणून 2 प्रकारचे उत्सव होतात बघा. कुणाचं 85 वर्ष वय झालं की मग काय म्हणतो आपण? 81ला सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा. हा उत्सव तिथून आलेला आहे. हो, माझ्या नावाने काही सोहळे व्हावेत.
म्हणजे तुझ्या नावाने जो कुणी 100 चंद्र तुला 100 वेळा, बरोबर ना, 1000 वेळा, हा 1000 वेळा त्याच्या आयुष्यामध्ये चंद्राचं दर्शन करेल, त्याचा उत्सव होईल. सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा झाला, एक सोहळा. तो म्हणला अजून काहीतरी दुसरा सोहळा करा. हो, माझी पूजा झाली पाहिजे, माझ्या नावाचा जे जयकार झाला पाहिजे. बरं म्हणले, काळजी करू नको, तुझ्या बाबतीत तुझी पूजा व्हावी, तुझा सोहळा व्हावा, तुझा जे जयकार व्हावा असं वाटतं का? हो. तुला पूर्णता प्राप्त करून द्यायची? हो. ठीक आहे, मग काळजी करू नको, मी माझ्यासोबत तुझं नाव जोडून उत्सव साजरा करतो. मग तो उत्सव कोणता? तर भगवान शंकर त्रिभुवन गुरु आहेत ना, मग त्या गुरुनी या चंद्राला जवळ केलं आणि उत्सव तयार झाला. गुरु पौर्णिमा उत्सव. विठ्ठल विठ्ठल. तो म्हणला हे पौर्णिमेच्या दिवशी मला स्वीकारतील, हे झालं खरं, पण मी वक्र आहे तेव्हा माझा कोण स्वीकार करीन? भगवान शंकर म्हणले काळजी करू नको बाबा, तिथेही तुझा स्वीकार करतो. म्हणून भगवान शंकराला उचललं आणि आपल्या मस्तकावरती अधिष्ठित केलं. म्हणून भगवान शंकराचं दर्शन करता करता आपल्याला चंद्राचं सुद्धा दर्शन करावं लागतं महाराज. वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिण यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंद्यते. मग चंद्राला सर्वजण वंदन करायला लागले. मी एवढा विस्तार का सांगितला? त्या चंद्राच्या अपराधाच्या निवृत्तीसाठी गुरुनी स्वतःचा उत्सव त्याच्या उत्सवाशी, त्याच्या नावाशी जोडला गेला आणि त्याला स्थापित केलं जगतामध्ये. जो अपूर्ण आहे, जो दोषयुक्त आहे, त्या दोषी असण्याला चंद्राला सुद्धा ज्यांनी पूर्णता प्राप्त करून दिले त्याचं नाव आहे गुरु. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मी पहिला शब्द विचारला की गुरुकडे दया उपाधी आहे. मग ती दया उपाधी घेऊन तोच परमात्मा गुरुच्या रूपामध्ये येतो, किंवा कधी कधी तेच गुरु त्याला दृढ अप्रोक्ष साक्षात्कार झाल्यानंतर त्या साधकाला आपल्याच गुरुमध्ये त्या परमात्म्याचं दर्शन होतं. तुकोबाराय म्हणतात तोच परमात्मा अनन्य साधकासाठी गुरुही होतो दया उपाधी घेऊन, आणि अनन्य साधकासाठी परमात्मा सुद्धा होतो. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. माझा विठोबाचा ऐसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. ऐका, आपणची गुरु होय, आपणची देव होय. विठ्ठल विठ्ठल. जेव्हा साधकाची भूमिका त्या बोधावरती अधिष्ठित झाली, पूर्ण बोधावरती, तर तो त्याच्यासाठी परमात्मा आहे. आणि जेव्हा तो साधक भूमिकेत राहतो तेव्हा त्याच्यासाठी तो गुरु आहे. म्हणून गुरुही आणि परमात्माही, याचा अर्थच एवढा आहे, गुरु आणि परमात्मा दोन नसून हे फक्त नामाचं अंतर आहे. प्रतिमा दोन आहेत, प्रतिभा एक आहेत. कार्य भिन्न असेल, स्वरूप मात्र एकच आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काय त्या माझ्या परमात्म्याची, त्या गुरुदेवाची कृपा. आपणची देव होय गुरु. आणि तो गुरु होऊन किंवा देव होऊन साधकासाठी करतो काय? पडिये देह भाव पुरवी तिथे आपला पाशी न्यावे, तिथे आपला पाशी न्यावे. देह भाव पुरवी तिथे आपला पाशी न्यावे, तिथे आपला पाशी न्यावे, पाशी न्यावे. मग ते गुरु करतात काय साधकासाठी? पडिये देह भाव. आता गुरुचं कार्य सांगितलं. पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी नावे. पण कोणती वासना? देह वासना. असं आहे का अर्थ त्याचा? पडिये देह, दोन अर्थ सांगितल्याच आहे. देहवासनाही पूर्ण करू शकतो तसा आनंद असेल तर. हो, मी त्याच्यासाठी उदाहरण पण देऊ शकतो तुम्हाला.
कारण माझ्या पांडुरंगाचं प्रेम भक्तावर बसलं, माझ्या गुरुदेवाचं प्रेम जर त्या भक्तावर असेल तर तो गुरु परमात्मा किंवा तोच परमात्मा गुरु होऊन त्या शिष्याच्या देहवासनाही पूर्ण करतात आणि त्याचा आत्मभाव आणि देहभाव दोन्हीची परिपूर्णता करण्याची जबाबदारी गुरुनी घेतलेली असते. हो काय हो, आम्हाला जरा एवढं बाकीचं कीर्तन नाही कळालं तरी चालेल आता बरं का, पण तुम्ही म्हणजे देहवासना पूर्ण करतो याच्यावर थोडं बोलाव. कळालं असं ना मला काय म्हणायचं. हां, देहवासना पूर्ण करतो. हो, आम्हाला याच्यासाठी एखादं दृष्टांत द्या ना. पण ती तुमची नाही करायचं बरं का, तशी अनन्यता असेल तर. बघा तुम्ही, मला उदाहरण सांगायची काही गरज नाही, पूर्ण कथा सांगायची गरज नाही. अर्जुनाला एकदा सुभद्रेची आठवण झाली अरण्यामध्ये असताना. ही कथा सर्वांना माहिती आहे भागवतातल्या, मला फक्त विस्तार करायचा काही कारण नाही. तिकडे विस्तार सर्व झालेला आहे, मी थांबूनच घ्यायचे. तिकडून मला संकेत करतो, हो भाऊ थांबतो जरा थांब ऐक. त्या अर्जुनाला इच्छा झाली की माझी सुभद्रा इथे असावी वगैरे वगैरे. परमात्मा झाला ना सुभद्राराव, सुभद्रा झाला परमात्मा. आणि सुभद्रा झाल्यानंतर ऐका ऐका, मग ते प्रेमाचा आविर्भाव प्रगट झाला आणि त्या प्रेमामध्ये मग सुभद्रा म्हटली का हो, मग मला तुम्ही, मी इथे तुमच्यासाठी एवढे आले तर मग मला काहीतरी दिलं पाहिजे की नाही. दिले पाहिजे का नाही. हां म्हणजे दिलं पाहिजे. काय पाहिजे तुला सांग. सर्वात काय आवडतं तुम्हाला. झाडू. सोनं 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 आवडते. मग लगेच महाराज ऐका, अर्जुनाने सुभद्रा रूपी सुभद्रेने सांगितलं मला काहीतरी द्या. भगवंतांनी नाटक केलं. अर्जुनाने लगेच अंगठी काढली आणि सुभद्रेच्या हातात दिली. तिने ती बोटात घातली वगैरे वगैरे वगैरे. त्याचा बराच काळ गेला. एक दिवस अर्जुन घरी असताना सुभद्रेला म्हणला, सुभद्रा काय ते माझी अंगठी दे ना. अंगठी. हा कोणती अंगठी. कोणती काय म्हणती ती. तिथे नव्हती का तिथे दिली. तिथे दिली नव्हती का ती. ती म्हणली कुठे नक्की सांगा तर. कुठे दिली होती. सारसबागेत दिलती का नगर दिलती कुठे सांगा. ती म्हणली तुम्ही मला कधी अंगठी दिली. ते मला अरे मी तुला अंगठी दिली तिथे. दिलीच नाही मला. आणि कुठे दिली. कधी मी आले तिकडे. आणि हे कडाक्याचं भांडण झुपलं महाराज. हा पती पत्नीचं अर्जुनाचं ते. आणि जे भांडण झुपलं की मग ते द्वारकेचा राणा हाजरच. काय झालं काय झालं अर्जुना काय झालं. अरे कशामुळे भांडता. अरे भांडलं नाही पाहिजे पती पत्नीनी. पती पत्नीचं खरं प्रेम कधी त्यांच्यात जर कधीच भांडण नाही झालं तर. तुम्ही तुमचं बघून घ्या आता, मला नका सांगू. हां मला सांगा. हां म्हणून अरे तुम्ही तुमच्या दोघात जर प्रेम करू शकत नाही तर मग तुम्ही देवावर कधी करणार आहेत. कळते का तुम्हाला मी काय म्हणतो ते. हा मेला मुडदा कसा पदरात पडत. तुम्ही कसं काय म्हणू शकता असं. कसं काय म्हणू शकता. आणि खरं म्हणजे तुम्ही किती स्थित प्रज्ञ आहात. तुम्ही कसं काय ऐकून घेत असता. म्हणजे तुमचा पण मला असं सत्कार करावा असं वाटतं की तुमचा जाहीर सत्कार करावा. बाबाच्या गळ्यातला हार घालून तुमच्या गळ्यात घालावं. काय तुमची सहनशीलता, तितिक्षा तुमची किती अप्रतिकारपूर्वक तितिक्षा असते. ऐका पती पत्नीत भांडण झालं की समजून घ्यायचं प्रेमाचा कुठेतरी ओसरता जरा पाजरायला लागलेला आहे. अरे तुमचं नातं प्रेमाचं असतं तर प्रेम जपा. डाई अक्षर प्रेम के जो करे सो निभाय. विठ्ठल विठ्ठल. माझ्या अभंगात पण प्रेम शब्द आहे पण यांचा इथे नाही लावा जातो. इथे विशेष प्रेम भाव जो पंढरपूरला सांगितला मी तो ऐका. पडिये दे भाव पुरवी वासना. आणि त्या अर्जुनाची ती वासना परमात्म्याने पूर्ण केली. एवढ्यासाठीच मला उदाहरण सांगायचं होतं. विठ्ठल विठ्ठल. चला विस्तार नाही. देहवासना, पण देहवासना कायम अशुभच नसावी. तुम्ही आता एवढं सूत्र घेऊन जातील काही. देवानी देहवासना जरा त्या अर्जुनासारखं व्हावं लागेल मग तुमची पूर्वी तो. त्याची ती देहवासना बघितली पण त्याची ऐका त्याचा देहभाव तुम्हाला कळाला पण त्याचा आत्मभाव किती होता सांगू. अरे झोपला तर त्याचा रोम रोम कृष्ण 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 म्हणत होता. हा अर्जुनाचा रोम रोम कृष्ण कृष्ण. म्हणून तर जेन सांगे पित्या देव माता देवकीसी, जेन सांगे पित्या वसुदेवासी,
जेन सांगे बंधू बळीभद्रासी ते गुह्य अर्जुनेसी बोलत असे एवढा तो अधिकारी होता. म्हणून पडिये देह भाव पुरवी वासना देह वासना. आता अर्जुनाची देह वासना पूर्ण केली गुरुजी आणि त्याची आत्मवासना सुद्धा पूर्ण केली. कुठं? गीता सांगून. विठाल विठाल देवा शिष्यस्तेहम शाधी मोम तम प्रपन्नम. मी शिष्य आहे, तू गुरु आहे, माझा आत्मभाव तू पूर्ण कर. आणि देवानी अरे देव म्हटला हेच तर पाठ पाहत होतो. आईला जसं स्तनामध्ये दूध जास्त झालं तर ती बाळाला बळजबरी पाजते. खरं सांगू ज्ञानोबाराय हाच भाव ठेवतात. ज्ञानोबाराय म्हणतात अर्जुनाला मोह झालाच नव्हता, मोह झाला होता तो खरा परमात्म्याला झाला होता. कारण हे दूध त्याच्या अंतकरणामध्ये ठसठस करत होतं. बाबांचा शब्द आहे, त्यालाच पाजण्याचा तो अधिकारी होता. म्हणून त्याचा आत्मभाव सुद्धा गुरुजी ब्रह्मज्ञान इति गुह्यतमम शास्त्र मिद मुक्तम मया नघ एतत् बुद्ध्वा बुद्धिमानस्यात् कृतकृत्यश्च भारत. अर्जुनाचं जीवन कृतकृत्य करून टाकलं. देहभाव पुरवला आणि आत्मभाव सुद्धा पुरवला. पण याचा अजून एक अर्थ सांगतो जो ऐकलेला. गुरु काय करतात साधकाला? तर गुरु साधकाला ज्ञानरूपी संजीवनी देऊन त्याचा देहभाव निवृत्त करतात आणि आत्मभावावरती त्याला अधिष्ठित करतात. याला म्हणायचं पूर्वी वासना. शेवटी इथंच यायचा आपल्याला, इथे यायचं ज्ञानाच्या दृष्टीने. त्याचा देहभाव, देह मी हे नव्हे सरे. अहो कारण पुढं शब्द आहे पडिये देहभाव पुरविवा अंती ते आपणापाशी न्यावे. आपल्या स्वरूपाशी त्याला अधिष्ठित करतात आणि त्या शिष्याला पूर्ण करतात. म्हणून पडिये देहभाव पुरविवासना अंती ते आपणा पाशी न्यावे. ती वासना पूर्ण करण्यासाठी गुरु काय करतो? त्या गुरुजवळ अपूर्ण असणारा शिष्य आला रे की तो गुरु त्याला पूर्ण करण्यासाठी पूर्ण 15 वस्तूचं ध्यान देऊन टाकतो. किती? 15 वस्तूचं ध्यान देऊन टाकतो. कारण पौर्णिमा 15. हा म्हणून पूर्ण गुरु हा अपूर्ण असणाऱ्या शिष्याला त्याचा देहभाव आणि आत्मभाव याची तृप्ती करण्यासाठी 15 गोष्टीचं दान करतो गुरुजी आणि त्याच्या जीवनाची धन्यता करून टाकतो. तेवढ्या 15 गोष्टी सांगतो आणि सेवा थांबवून घेतो. काय करतात त्या गुरु? ते गुरु त्या साधकासाठी त्याला 5 प्रकारची शिक्षा देतात, 5 प्रकारची दीक्षा देतात आणि 5 प्रकारची भिक्षा देतात. विठाल विठाल हो. 5×21 15 5×15. ऐका मी सर्वाला प्रमाण देतो, थांबून घेतो दुसऱ्या चरणावर. 5 प्रकारची शिक्षा देतात गुरु आणि या 15 वस्तूमध्ये प्रत्येक साधकाच्या जीवनाची परिपूर्णता होते. कोणतीच देहवासनाही त्याची अपूर्ण राहत नाही आणि त्याची आत्मवासना सुद्धा अपूर्ण राहत नाही या 15 वस्तूची प्राप्ती झाल्यानंतर. आणि गुरु देतातच अनन्य साधकाला. पण साधक अनन्य असावा. कोणते 15 गोष्टी? 5 प्रकारची शिक्षा, 5 प्रकारची दीक्षा आणि 5 प्रकारची भिक्षा. विठाल विठाल मी कशासाठी बोलतोय? पुरवी वासना याच्यासाठी. हा चला 5 प्रकारची शिक्षा देतात गुरुजी. सोनवणे सर 5 प्रकारची शिक्षा देतात गुरुदेव. कोणती कोणती? बर. विद्या विनय निपुण गुणशीला करगत करही तह पूर्ण अपुरा. अपूर्णाला पूर्ण करण्यासाठी तो गुरुदेव त्याला 5 गोष्टी पहिल्या शिक्षेच्या रूपात देतात. हा बघा, शिक्षा, दीक्षा आणि भिक्षा हा क्रम बघा कसा आहे. 5 प्रकारची शिक्षा कोणत्या? विद्या विनय निपुण गुणशीला. एक पहिली विद्या देतो. गुरुग्रह गय उपडन रघुराई अल्पकाल सब विद्या पायी. विद्या देतात माणसाला. हो म्हणून तर गुरुच्या घरी जायचं विद्या शिकायला आणि गुरुच्या घरी राहून जे वाट्याला येईल ते काम करायचं. मग ते सर्व लावून घ्यायचं कीर्तन तिथे. हा जे वाट्याला येईल ते काम करायचे. आमच्या पोराने किती हे आल्यानंतर इतकं स्वच्छ केलं. किती सुंदर सजावट झाली इथली. हा काल दिवसभर आज याचा विद्यार्थ्यासाठी याचा जोरदार टाळी वाजवा. केलंच पाहिजे, करावंच लागत असतं तरच मिळतं. नथी मफतमा मिळता इथे. वा सुंदर. विद्या कारण आपल्याकडे तनुमनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सगळं वगैरे वगैरे लावून घ्यायचं इथे गुरुजी. हा मग विद्या प्राप्त होते. हा पुन्हा तेही अगरवता करावे दास्य सकळ. हां विद्या विनय. विद्या मिळाल्यानंतर ती विद्या कशी पचवावी, कशी अंगीभूत करावी याच्यासाठी विनय शिकवतो गुरु. कारण विद्या विनयेने शोभनते. कळते का मला?
मी लय कीर्तनकार भारी गेलं वाया गेलं गेलं मग वाटे गेलं लय वाटे गेलं मी कीर्तनकार मी प्रवचनकार मी आलं की गेलं म्हणून विद्या विनयेन शोभते ज्या झाडाला जास्त फळं असतात ना गुरुजी ते असं वागतं हा बघा आता का फळली या तरुची शाखा मग ते झाड असं खाली वागतं कोणतं ज्याला फळं आहेत त्याला आणि ज्याला फळ नाही ते बांबू आणि असं असतं बांबू दळतो ना बांबू नाही माहित का शेवटी कामाला येतो तो त्या बांबू आणि असं कडक असतं ऐका विनय विनय असला पाहिजे जीवनात विद्या विनय निपुणता म्हणजे परिपूर्णता कुशलता हा योगा कर्मसु कौशलम चला सूत्र चला विद्या विनय निपुण हे खरं तर लय विस्ताराने बोलण्यासारखं आहे बरं का बघू कधी तुम्ही विसरल्यावर पुन्हा 2-3 वर्षांनी विद्या विनय निपुण गुण देतो टाक रे थाप बाबा गुरुजी टाकले दान तिकीट धात्रगड तिकीट कथा गदी गण नगन 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 धा विद्या विद्या गारे बाळा आ आ तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाचा नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो गा ही विद्या आणि ती विद्या सा विद्या सा मुक्त ये विद्याच माणसाला मुक्त करत आहे आपल्याला कोणी हात द्यावा असं वाटत असेल ना तर हमें कोई हस्तक दे इसलिए हमारे मस्तक में कुछ होना चाहिए विठाला विठाला विद्या विनय निपुण गुण असले पाहिजे विद्या विनय निपुण गुण शीला शील म्हणजे शिला म्हणजे शिलाबाई नाही शिला म्हणजे शील म्हणजे विवेक हा विवेक गुरु देतो मी प्रमाण देतो पुढे निघून जातो चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे की जे मग विवेकाचं दान त्या संताकडेच विवेक असतो शील असतो म्हणून तो शील त्या साधकाला ते देऊन टाकतात परिपूर्ण करतात झाले का 5 प्रकारची शिक्षा विद्या विनय निपुण गुण आणि शीला झाले 5 आता 5 प्रकारची दीक्षा देतात बघा 1 शब्द दीक्षा स्पर्श दीक्षा शब्द स्पर्श रूप दीक्षा शब्द स्पर्श रूप रस दीक्षा आणि 5वी गंध दीक्षा याला सर्वाला प्रमाण आहे हा रूप दीक्षा शब्द दीक्षा गुरु देतात कारण त्यांच्याकडे शब्दरूपी धन असतं आम्हा घरी धन शब्दा आम्हा घरी शब्देची शस्त्रे यज्ञ करू शब्देची शस्त्रे यज्ञ करू आम्हा घरी शब्दाची शस्त्रे आम्हा घरी ही शब्द दीक्षा आहे महाराज हो बर शब्द दीक्षा झाल्यानंतर पुन्हा कुणाचा हा मंत्र आहे बाबाने दिलेला बाबा ऐका बीज मंत्र द्यायचे काय मी बाबांची प्रक्रिया जी पाहिली ना उपदेश करताना कायम बीज मंत्राचं दान करायचे ते आणि मग म्हणायचे रामकृष्ण हरी म्हणत जा असं चालता बोलता पण जपाला बसला की बीज मंत्र म्हणत जा तू म्हणसाल तुझा कोणता आहे रे ओम नमो भगवते वासुदेवा तू म्हणसाल तुलाच कसं का हात दिला मी तेव्हा लहान दिसलो असेल ना त्यांना म्हणून मला तर दिसला असेल ध्रुव दिसलो असेल मी त्यांच्या दृष्टीमध्ये ऐका हो ओम नमो भगवते ही शब्द दीक्षा आहे शब्द नंतर स्पर्श दीक्षा
प्रमाण देतो गुरुजींना, चालतो हा. स्पर्श दीक्षे सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाना ठेवला कर, ही स्पर्श दीक्षा आहे. ओ कृपा कटाक्ष निहाळिले आपुले ही दृष्टी दीक्षा आहे. पुढे शब्द स्पर्श रूप, रूप कृपा कटाक्ष निहाळिले आपुले पदी बैसविले बाप रखुमादेवी उठले भक्त आदी दिले वरदान. चला शब्द स्पर्श रूप रस दीक्षा रसो वैसह पिवत भागवत रसमालयम मुहरहो रसिका भुवी भावुका. ही रस दीक्षा आहे ते महाराज. व तो रसयुक्त असणारा परमात्मा त्याच्या रसामध्ये त्याला निमग्न करून टाकतात. शब्दस्पर्श रूप रस गंध दीक्षा. म्हणून तर ते महात्मा गौतम बुद्धाच्या कुटीला नावं दिलं यायचं गंध कुटी. हा गंध दीक्षा. प्रमाण अजून प्रमाण द्यायचं झालं तर सुरुची सुबास सरस अनुरागा. हे वाघसाहेब माझ्या संगतीत राहिल्याचा एवढा परिणाम आहे. कळते का तुम्हाला? तुम्ही दूरच जा जरा आहे का. ते आता गीता पाठ झाली त्यांची. तुम्ही सांग तुझ्या संगतीत राहून कसं काय? त्याचं कारण आहे आता ही समज त्यांना पक्की झालेली आहे, ठासून भरली त्यांच्या हृदयात. काय की आता परमात्माच आपलं सर्वस्व आहे. इथपर्यंत न्यायचं आहे. आता बाकीच्या व्यावहारिक गोष्टीत गुतायचंच नाही. मला हे नाही ते नाही, मला हेही नाही, मला तेही नाही. मी दोही पासून निराळा. विठ्ठल विठ्ठल शब्द स्पर्श रूप रस गंध दीक्षा. मी ते एका गुरु तिबेटची कथा आहे. एक साधक गेला गुरुजावाजवळ. फुंदे साहेब, गुरुजी काय माझ्या मुलीचा विवाह करायचा आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला काहीतरी द्या. आता देती आली असी दान. त्यांच्या पादुका होत्या, त्यांनी उचलल्या. धर जा, तुझ्या मुलीचं लग्न होईल. हे पादुका याच्यात कसं लग्न होईल? अवश्य होईल, जा, माझ्या शब्दावर विश्वास ठेव, विश्वास ठेवून जा. गेलं ते. निघाल्यानंतर त्याच गुरुदेवांचे एक श्रीमंत शिष्य, परंतु आध्यात्मिक विद्येने सुद्धा श्रीमंत होते ते. असे आध्यात्मिक आणि व्यावहारिक श्रीमंतीचे एक शिष्य समोर येत होते. आणि हे पादुका घेऊन निघाला. सुफी संताची कथा आहे. निघाला. त्या गुरुजींच्या पादुकेचा गंध सुगंध या साधकाला इकडे यायला लागला. आता पण असं सांगतात, शंकराचार्य जेव्हा निघायचे ना हो हिमालयातून, तर इकडे आश्रमातल्या तिथल्या साधकांना लगेच कळायचं की आमचे गुरुदेव आता निघालेले आहेत. का? त्यांना गंध यायचा गुरुजींच्या पादुकेंचा. हो, याला गंध दीक्षा म्हणत असतात महाराज. आणि ते पादुकेचा सुगंध येऊ लागला. त्यांनी विचार केला माझ्या गुरुजींच्या पादुका. धावत निघाला पुढे. पुढून एक व्यक्ती आला. ए बाबा, हे 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 पादुका तुझ्याकडे कुठून आल्या? गुरुजींनी दिल्या. तुला तुला गुरुजींनी पादुका दिल्या? दंडवत घातला त्याच्यासमोर. खूप भाग्यवान आहे तू की तुला गुरुदेवांनी पादुकेचा अधिकारी समजलं. सर्वात मोठं धन तुला प्राप्त झालं रे बाळा, सर्वात मोठं धन प्राप्त झालं. तुम्हाला पाय काय पडता तुम्ही? हा पादुका, मला पादुका नाही पाहिजे, मग मेरे को पैसा चाहिए. म्हणजे माझ्या मुलीचा विवाह करायचा होता म्हणून त्यांना म्हणलं मला काही धन पाहिजे. त्यांनी सांगितलं जा पादुका घेऊन म्हणून, आणि तुझ्या मुलीचं लग्न होईल. म्हणजे तू पैशासाठी या पादुका घेऊन चाललास? हा, माझ्या मुलीचा विवाह करायचा आहे. बोल तुला किती पाहिजे? विकायचं तुला? हा, किती पाहिजे? बोल बोल किती पाहिजे? आता त्याला असं वाटलं म्हणजे तुम्ही देणार का मला? हा, तू लागेल तितक्या देईल. फुंदे साहेब आहे मी. सांग तुला काय पाहिजे ते. हा, त्यांचा माझा परिचय तिकून आहे, परंतु पंढरपूरच्या जागेसाठी सर्वात अधिक वर्गणी 1,51,000 रुपये त्यांचीच आलेली माझ्याकडे. सर्वात मोठा आकडा त्यांचा आहे 1,51,000 बरं का. ते बी मला न बोलवता दादालाच बोलवणं सांगितलं मला ये द्यायची आहे. खूप मोठे ते दान धर्म करणारी व्यक्ती आहे. विठाला विठाला. हा हा, हो हो, सांग बोल तुला किती पैसे पाहिजे, मला देतो का हे? ते म्हटलं हा, किती पाहिजे? मला 1 कोटी रुपये पाहिजे. त्याने सांगितलं 1.5 कोटी देतो, मला पादुका दे. पादुका घेतल्या त्यांनी, त्याला पैसे देऊन टाकले आणि निघाला गुरुदेवाकडे. गुरुदेवाजवळ गेला, पादुका खाली ठेवून दंडवत घातला. गुरुदेव म्हणले का रे या पादुका? हा गुरुजी तुम्ही ज्याला दिल्या होत्या ना, हा, त्याला पैशाची आवश्यकता होती, मग मी त्याला पैसे दिले आणि मी पादुका घेतल्या. ऐका, गुरुदेवाने विचारलं कितने में मिल गई? ऐका, कितने में मिल गई? मग त्यांनी राशी सांगितली, एवढ्या एवढ्यात मिळाली. गुरुजींनी सांगितलं बहुत सस्ते में मिल गई. नहीं कळालं तुम्हाला? बहुत सस्ते में मिल गई. क्यों? क्योंकि इसका कोई मूल्य ही नहीं हो सकता है.
ये अमूल्य है। बंद गुरुपद पदुम परागा सुरुचि सुबास सरस अनुरागा अमिय मुरीमय चूरन चारु समन सकल भव रुजि परिवार जथासु अंजन आंजिद्रग साधक सिद्ध सुजान कौतुक देखत शैल बन भूतल भूरि निधान। ओम पूर्ण मदाह पूर्ण इथपर्यंतची गती होते। म्हणून गंध दीक्षा ही झालेली आहे। शब्द स्पर्श रूप रस गंध, शब्द दीक्षा, रूप दिशा, गंध दीक्षा, हो स्पर्श दीक्षा, ही 5 प्रकारची दीक्षा, 5 प्रकारची शिक्षा। आता काय राहिलं? 5 प्रकारची भिक्षा गुरुदेव देतात। कोणती कोणती ऐका। आणि या 5 प्रकारची भिक्षा खरा सद्गुरू असेल तरच देऊ शकतो, बाकी कुणाच्या सामर्थ्य नाहीये। 5 प्रकारची भिक्षा कोणती? 1 अश्रू दीक्षा, अश्रू भिक्षा। अश्रूची भिक्षा प्रयत्नाचं फल नाही, म्हणजे पारमार्थिक रुदन रुदन राजन कृष्ण दर्शन लालसा। कृष्णाच्या प्रेमामध्ये रडलेल्या गोपिका ते जे अश्रू होते ना, ते अश्रू गोपिकांच्या प्रयत्नाचं फल नव्हतं, मग परमात्मा जगद्गुरु असणाऱ्या कृष्णाच्या कृपेचं फल होतं। म्हणून अश्रू दीक्षा। अरे संसार के लिए तो रोते ही है हम, भगवान के लिए रोना आए तो समझना भगवान गुरुदेव की कृपा हो गई। हा वाह, बघा आता कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे। हे तुमच्या पाठात, तुमच्या न पाठातले एक देतो मी आता। ऐका, तुळशीदासजी म्हणतायत मम गुण गावत पुलक शरीरा गद गद गिरा बहे जल नीरा। विठाला विठाला एवढं सुद्धा ते प्रसंगाला आठवणं ही बी कृपा असते गुरुची, एवढं ध्यानात ठेवा। हो, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप, ही अश्रू दीक्षा आहे। अश्रू दीक्षा। पुढे चला, दुसरी आहे अभेद दीक्षा। गुरु अभेद दीक्षा देतात, ही गरज आहे। मला वाटते महाराष्ट्राला तर गरज आहे याची। गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक साधकाने गुरुजवळ जाऊन हेच मागावं, मला अभेदाची दीक्षा द्या। आम्ही तर भेदवादी नाहीच आहेत, आमच्यामध्ये भेद आला कुठून? न मे जाती भेदा, न मे वर्ण भेदा, न मे प्रांत भेदा। आहा, हे सर्व लावावं लागेल। आमच्या गुरुने असं केलं याती कुळ माझे गेले हरपोनी न पाहे याती कुळाचा विचार। हो, भक्त करुणा गुणदोष याती न विचारी, याला म्हणतात महाराज अभेद। अभेदाची दीक्षा। बाबांनो, भेद करायचं काही कारण नाही, मला बोलायला वेळ पण आहे, संपला आता। अभेद दीक्षा। चला पुढे, तिसरी दीक्षा आहे आश्रय दीक्षा। गुरुदेव म्हणतो बाबांनो, मी तुम्हाला आश्रय दिला तर तुम्ही सुद्धा कुणाला आश्रय द्या। आश्रय दीक्षा गुरु देतो महाराज। हो, म्हणून तर मठ बांधतात हे संत लोक, हे मठ त्याच्यासाठी बांधतात साहेब। त्यांनी त्याच्यावरची आशा सोडलेली असते, फक्त येतील त्या साधकाला आश्रय मिळावा म्हणून त्यांनी ते आश्रयासाठी बांधलेलं असतं। परंतु साधक कधी कधी तिथे गेल्यानंतर आश्रयने न शोधता कायमचा आश्रय कसं होईल इथे, असं सुद्धा डोकं लावतात महाराज। प्रापंचिक भिकारीपणा आहे तो। विठ्ठल विठ्ठल। माझ्या रामायणामध्ये एका पक्षाच्या आश्रमामध्ये एक पक्षी गेला तर त्याचा मोह गेला, त्याची आसक्ती गेला। गयौ मोर संदेह सुनहु सकल रघुपती चरित। हो, देखी परम पावन तव आश्रम गयौ मोह संशय नाना भ्रम। नुसता आश्रम पाहिला खगपती गरुडजींनी कागभुसुंडीचा, सोनू महाराज, त्यांचा मोह गेला, आसक्ती गेली। हा, एका गरुडाचा कावळ्याच्या आश्रमात जाऊन, कागभुसुंडीच्या आश्रमात जाऊन मोह जात असेल, त्याची आसक्ती संपत असेल, आणि आम्हाला आश्रमांमध्ये जाऊन जर आसक्ती वाढत असेल तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोण याचा विचार निश्चित करावा। विठ्ठल 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 विठ्ठल। पण बांधतात कशासाठी?
आश्रय मला याच्यावर पेटल्यावर मी उगं बोलल. चला पुढे जाऊ दे तिकडं. चल बाबू बोल चालू चल. अभेद दीक्षा, आश्रय दीक्षा, आश्रय दीक्षा. माझी तळतळ होती हा, माझी तळतळ होती. चला विठ्ठल विठ्ठल. एक आहे अनुरक्ती दीक्षा. अनुरक्ती त्याची वृत्ती जी आहे ना, ती त्याची वृत्ती एका लयकार वृत्तीमध्ये नेऊन ठेवतात त्याला. हो, कपाळाला लावला त्याला अंगठा महाराज, अखंड ब्रह्माकार वृत्तीमध्ये नेऊन टाकतात त्याला. हो, अशी गुरुकडे हो अभेद दीक्षा, अनुरक्ती दीक्षा, आश्रय दीक्षा, अनल दीक्षाच म्हणतो मी, भिक्षा. बर, अनलता, अनल मन, अनल आणि अचल किती झाले आता? 5 झालाय. अचल वृत्ती त्याची करून टाकतात आणि अमन करतात. अमन म्हणजे वाघसाहेब, अमन म्हणजे येथे एक हो, हे मन मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी मज एका ते. या शेवटच्या बोधावरती गुरुदेव आपल्याला नेऊन ठेवतात. म्हणून तुकोबारा म्हणतात, पडिये दे भाऊ पूर्वी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. बसा 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 5 मिनिटं. ज्ञानेश्वर माऊली, उठू नका उठू नका. एक फक्त 5 मिनिटं फक्त, उठू नका. 5च मिनिटं डिस्टर्ब होतं. आई ए आई ए आई, एक 5 मिनिटं फक्त. झालेले सेवा झालेली आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हो 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 2 मिनिटं बसा, 2 मिनिटं बसा, 2 मिनिटं बसा. झालं. दरवर्षीप्रमाणे पडी दे भावपूर्वी वासना, आणि ते आपणापाशी नावे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवाराया. मग योगक्षमत्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरी. तुका, आणि हे जर विश्वास बसत नसेल तुमचा, तर तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणे विचारून पडिये दे भावपूर्वी वासना, आणि ते आपणापाशी नावे. सेवा सद्गुरू बाबांच्या चेतनेला समर्पित करायची आहे. तत्पूर्वी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा बाबांचा चेतनामयी पादुका पूजन सोहळा, गुरुपौर्णिमा उत्सव आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अगदी प्रसन्नतेने संपन्नतेने पार पडतो. त्याला ही वर्षे अपवाद नाही आहे. याही वर्षी आपण सर्वजण आलात. मी एक वाक्य बोलू, हे करतंय कोण याच्यापेक्षा इथे येतंय कोण याच्यावर माझा विश्वास लक्ष जास्त असतं. हां, आता या RTO साहेबांना नाही केलं तर होणार नाही आज थोडंच आहे. आपण का तो सब कुछ हो जाएगा, आपण का सब कुछ हो जाएगा, कोई नहीं करेगा तो भी हो जाएगा. तुम्ही असाल एवढी गुरमी कसं काय तुमची, माझ्यावर माझा पण काही विश्वास असेल ना कुठं. हां, ऐका एवढी ही थोडासा हा या शब्दामध्ये अहंकार पण दिसतो. या शब्दामध्ये थोडीशी तुमच्या भाषेत जर असं बरोबर डावरे साहेब, हे सर्व दिसत असेल, पण ऐका, ही शिष्टता नाही आहे, ही शिस्तता आहे. कोणती शिस्त? गुरुची अनन्यता आहे. मी जर एवढ्या याच्यात काही बोलत असेल तर मला माझ्यात पण काहीतरी विश्वास असेल ना, आणि तो विश्वास माझ्या गुरूंच्या पादुका आहे माझ्यासाठी. मला माहिती आहे माझ्या पादुका सर्व काही माझ्यासाठी करणार आहेत. मी विसरतो तिथे ती पुन्हा जे काय विसरलो ते घडून आणते, असा माझा अनुभव माझ्या या पादुकांचा माझ्यासाठी आलेला आहे. कदाचित तो माझा अनुभव असेल म्हणून तर माझे बापू म्हटले असतील ना, बेटा इसकीही पूजा करणार. जरा आंधळी पट्टी काढून टाका डोळ्यावरची. माझा परमार्थ जागृती पूर्ण आहे. तुम्हाला मी जरी लहान वयाने दिसत असलो लहानच आहे, तुमच्याजवळ लहानच राहणार मी. हां, पण अहंकार नको त्याचा वाटायला. पण बाबांच्या कृपेने या संत महापुरुषांचे एवढं काही प्रेम भाव प्राप्त होतो, आणि त्याच्यामुळे सर्व आध्यात्मिक यात्रा जागृतीने चालू आहे, शिस्तीत चालू आहे, कुठे पाय न घसरता चालू आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आशीर्वाद असा द्या बाप. या बोलण्यातली कठोरता आता सोडून देतो आणि नम्रतेने बोलतो. काय
मी फक्त 2 गोष्टीवर जगतो. एक तर माझ्या बाबांच्या पादुका आणि अनन्य बाबाशी प्रेम करणारे, निष्ठा ठेवणारे जे गुरुबंधू दिसतात त्यांच्या प्रेमावरती. बाप, मी काय कोणाची स्तुती करतो असं नाही. काही लोकांनी श्रद्धा जपली, काय निष्ठा जपली. ज्ञान आल्यानंतर पण हे गुरुजी आहे ना पाठीमागे, हे गुरुजी मी यांची कायम स्तुती करतो असं समजायचं काहीच कारण नाही. मला काय का मागायचं त्यांच्याकडं, का मागितलं तुमच्याकडे काही? हां, पण या लोकांनी काय निष्ठा जपली या सर्व लोकांनी. असं वाचतं, निष्ठावंत भाव काय पुढं, भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. आणि ही निष्ठा बरं का, बरोबर ना माई, ही निष्ठा ऐका, ही निष्ठा पुष्ट करण्यासाठीच पुन्हा पुन्हा निष्ठायुक्त अंतकरणाने गुरुपौर्णिमेला यायचे दरवर्षी. त्याच्यासाठी यायचं आहे. इथे का भोजनासाठी येतो का? भोजन का नाही का आपल्याकडे? भोजन बी आहे ना आपल्याकडे, घर पण आहे तुमच्याकडे, AC आहे, ETV GTV आहे, परंतु भजन, भोजन आणि गुरुचा भांजन म्हणजे गुरुचं प्रेम, या 3 गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी दरवर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करायचा आहे. आणि तो दरवर्षी साजरा होतो अगदी प्रसन्नतेने, संपन्नतेने आणि प्रपन्नतेने होतो. मकरंदजींनी कुठंच काटकसर नाही ठेवली. महाराजजी, मला येता येणार नाही माझ्या ड्युटीमुळे, पण तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही माणसं लावून करून घ्या म्हणे. काय असेल ते तुमचं सर्व, मला लिस्ट द्या, मी तुमचं सर्व पे करून मी जाईल. ही नम्रता अशीच मकरंदजी तुमच्या जीवनात वाढत राहो. हाच गुरुपौर्णिमेचा मी आशीर्वाद काय देऊ शकतो? मी पण तुमच्या मित्रासारखा आहे, परंतु आशीर्वाद काय देऊ शकतो? पण माझ्या गुरुच्या पादुकेला तर प्रार्थना करू शकतो की आपल्या जीवनामध्ये अशीच संपन्नता, प्रपन्नता वाढत राहो. आणि बदली जरा आमच्या जवळ हो. आता बदली होणार आहे तर बदली जवळ हो. त्यांची मंडळी जी उमा, ती माझी बहीण आहे. मी दरवर्षी राखी बांधतो तिच्या हाताने, तिच्या हाताने दरवर्षी राखी बांधतो मी. हे असे गोड मुलं शिकलेले आहेत सर्व. ती बी इंजिनियर आहे, हे बी मोठे आहेत, परंतु भक्ती करतात. दररोज हनुमान चालिसा, नामस्मरण, संध्याकाळ सकाळ दीपबत्ती, नाही तर काही मिळाल्यानंतर माणसाला मग ते करू वाटत नाही. दीपबत्ती सर्व संध्याकाळी, हनुमान चालिसा वगैरे, हा सर्व स्वाध्याय हे सर्व तुमच्या घरात असंच वाढत राहो अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. आता पुढच्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेचं निमंत्रण ऐका, मी याच वर्षी देऊन टाकतो. पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी असंच एकत्रित यायचं आहे. हो, इथून अरे काहींना पत्रिका भेटत नाही, पण ती कशी काय येतात? इथं येणं गरजेचं आहे आम्हाला तिथं जायचं आहे आणि आम्ही जाणार असा भाव घेऊन भाविक येतात. सर्वांच्या ओ, तुम्ही आले का? कोतकर भाऊ उभं राहा, 1 मिनटं, उभं राहा, दाखवलं पाहिजे आमच्या लोकाला. काय गाव आपलं? बाबुर्डी. हे आमचे कोतकर भाऊ आहेत, बाबुर्डी घुमटचे. यांच्या इथली विठ्ठल रुक्मिणी आणि हनुमंतरायाची पूजा पाहायची तुम्ही जाऊन. आणि ती पूजा पाहून आपल्या गावामध्ये सुद्धा मंदिरांच्या पूजा अशाच असाव्यात असा संकल्पच करून जायचं. महाराज, इतकं सुंदर गावातल्या विठ्ठल रुक्मिणीची पूजा, पुरणपोळीचा नैवेद्य, दररोज एक वेगळा पुजारी असतो, घरगुती लावून दिलेले आहेत परिवार. असंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा मला दिसलेत नाही आतापर्यंत. सर्वांना भक्ती वाढत राहो अशी प्रार्थना करून वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. या ठिकाणी काय बरं, काय बोलाय तुला? बरं, आता या ठिकाणी 1-2 मिनटं उठू नका. माझे गुरुदेव, मी जे बोललो आता बाबा ऐकायला तिकडं. बाबा ऐकताय तुम्ही? हां. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. माझ्या पूज्य मुरारी बापूंचं वाक्य होतं एक, अपने गुरु देह से अदृश्य हो जाए या तिरोहित हो जाए तो वही गुरु किसी दूसरे गुरु के रूप में आपके पास आते हैं और आपकी सभी इच्छा पूर्ण करते हैं. पडिये देह भाव पुरवी वासना. तसं माझी एक शिक्षणाची भूक आहे जी ती माझे डॉक्टर बाबा माझी ती भूक पूर्ण करतायत आता. आणि त्यांचा पाठ ऐकला की मला
बाहेर जाण्याची इच्छा नाही होत, असं वाटतं तिथंच थांबावं, पण आता यावं लागतं. ती मजबुरी आहे माझी, जी असेल ते. असे माझे गुरुदेव बाबा, डॉक्टर बाबा या ठिकाणी आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील. मी कीर्तन केलं, आशीर्वाद बाबांच्या वतीने, आपल्या बाबांच्या वतीने डॉक्टर बाबा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतील. मी तर तुमच्या सर्वांच्या चरणावरती नमस्कार करतो. बाबा हा हे करतो, बाबा स्पीकर लावतो त्याच्यावर. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. भगवान संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगत तो संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मान द्यावी. वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम हेतुकी दयेमुळं तुम्ही आम्ही सर्व या ज्या काळात भगवान संत सम्राट माऊलीचे सर्व संत पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घेऊन वारकऱ्यांचं परत आलेले आहेत. अशा गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वामध्ये आज या ठिकाणी गुरुवर्य वैकुंठवासी बाबांनी जो आपल्याला संप्रदायाचा मार्ग आणि साधना सांगितली, त्याप्रमाणे आपण सर्व चिंतन करीत आहोत आणि त्या चिंतनाच्या द्वारा आपल्या जीवनाचं परम मंगल व्हावं. जसा तो अभ्यास पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र जसा संपूर्ण कलेने परिपूर्ण असतो, त्याप्रमाणे आपलं जीवन हे परिपूर्ण व्हावं म्हणून आपल्याला जे काही संतांनी सांगितलेले नामस्मरण, ध्यान, तीर्थयात्रा, सर्व साधनं आणि संतांच्या सेवा आपण करत आहात. गुरुवर्य वैकुंठवासी बाबांचा आशीर्वाद त्या पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या पाठीचे आहे. म्हणून आपणा सर्वांसाठी माऊलींच्या सत्तेतून आम्ही प्रार्थना करतो की सर्वे प्रकृतीना संतु, सर्वे संतो निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. याचा अर्थ आपण सर्वजण कुठे असो, सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत, सर्व निरोगी असो आणि सर्वांच्याकडून परमात्मा साधना निरंतर अशा प्रकाराने घडत राहो आणि संतांच्या कृपेच्या छत्राखाली आपल्याला संपूर्ण आपलं जीवन या ठिकाणी व्यतीत हो, अशा प्रकारची प्रार्थना करून पुन्हा एकदा आपल्याला परमार्थासाठी मनोबल, बुद्धिबल, आत्मबल आणि शारीरिक बल मिळावं अशी प्रार्थना करून या ठिकाणी चिंतनाला विराम देत आहे.